भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून व भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नेहमीच नागरिकांच्या सेवेत तत्पर असलेले तरुण तडफदार नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे ब्रह्मांड बाळकूम मंडळ अध्यक्ष निलेश दिनेश पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 15 दिवसांपासून ब्रह्मांड बाळकूम या विभागातील नागरिकांसाठी त्यांच्या घरोघरी पोहोचण्यासाठी लोकोपयोगी कार्यक्रमांचा धडाकाच लावला आहे। त्याचाच एक भाग म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना लागणारे ज्येष्ठ नागरिक कार्ड, आधार नोंदणी, आधार बायोमेट्रिक तसेच आयुष्मान कार्ड हे नागरिकांना सहजरित्या मिळावं या उद्देशाने हे शिबिर राबवलं गेलं आहे। तर हे सर्व कार्ड त्यामध्ये 600 ते 700 या कुटुंबांना शिबिरांद्वारे जोडलं गेलेलं आहे। त्यामध्ये 250 ज्येष्ठ नागरिक कार्ड, 147 आधार नोंदणी व आधार बायोमेट्रिक तसेच 250 आयुष्मान कार्ड लोकप्रिय आमदार संजय केळकर यांच्या शुभ हस्ते प्रमुख उपस्थितीमध्ये वाटले गेले। यावेळी नागरिकांनी आमदार संजय केळकर, ब्रह्मांड बाळकूम मंडळ अध्यक्ष निलेश पाटील त्यांच्या सर्व टीमचे आभार मानले। तसेच भाजपाचे ब्रह्मांड बाळकूम मंडळ अध्यक्ष निलेश पाटील त्यांच्या जनसेवा कार्यालयाचेही मोठ्या जल्लोषात आमदार संजय केळकर यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी आमदार संजय केळकर, ब्रह्मांड बाळकूम मंडळ अध्यक्ष निलेश पाटील, माजी नगरसेवक लॉरेन्स डिसोजा, ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे, तन्मय भोईर, प्रमोद शिंदे, मुकेश शिंदे, अनिल पाटील, दिलीप ननावरे, भाजप ब्रह्मांड बाळकूम मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भाजप ब्रह्मांड बाळकूम मंडळाचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी यावेळी सगळ्यांचे आभार व्यक्त केलेत। आमच्या या भागाचे मंडळाचे अध्यक्ष आणि या भागाचे नेते निलेश पाटील यांच्या पुढाकाराने पक्ष कार्यालयाचंही उद्घाटन झालं आणि लोकोपयोगी अशा ज्या योजना आहेत त्या संबंधातल्या सिनियर सिटीजनना कार्ड वाटप, आधार कार्ड, आयुष्यमान कार्ड असे विविध ज्या योजना आहेत त्याचं देखील वाटप जे आहे ते झालं आहे। भारतीय जनता पार्टीचा हा संकल्प आहे, ही शिकवण आहे की लोकोपयोगी जेवढं म्हणून आपल्याला निरनिराळ्या ठिकाणी कॅम्प घेऊन करता येईल। योजना असंख्य येतात पण या योजनाचा लाभ देण्याकरता आमच्यासारख्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यामुळे आम्ही अनेक ठिकाणी या महानगरपालिकेच्या कानाकोपऱ्यामध्ये या विविध योजनांचे कॅम्प घेऊन लोकांपर्यंत या योजना ज्या आहेत त्यांना कार्डधारक बनवून पोचवल्या। मला निश्चितपणे खात्री आहे की या योजनांचा लाभ जो आहे तो सर्वसामान्य माणसाला या माध्यमातूनच होणार आहे। मी या निमित्ताने आमच्या या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो। नमस्कार। आज तुम्ही बघू शकता यशस्वीनगर प्रभाग क्रमांक 8 मध्ये येत असलेले यशस्वीनगर या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून यशस्वीनगरच नाही तर आजूबाजूच्या परिसरातील हायलँड स्प्रिंग असेल, हायलँड गार्डन्स असेल, या सर्व भागामध्ये आमचे मंडळाध्यक्ष निलेश पाटील यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आयुष्मान भारत असेल, आधार कार्डची नोंदणी असेल किंवा मतदार नोंदणी असेल, या पद्धतीने ज्या प्रकारचा कॅम्प राबवण्यात आला त्याचंच आज कार्डचे वितरण आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। याच कार्यक्रमासाठी आमचे ठाणे शहराचे लाडके आमदार संजयजी केळकर नेहमीप्रमाणे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभत असतं, त्याचप्रमाणे आज देखील त्यांच्याच हस्ते या कार्यक्रमाचं अनावरण आम्ही केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला लागला आहे। भारतीय जनता पार्टीची संस्कृती, भारतीय जनता पार्टीचा वारसा, लोकसेवेचा वारसा जपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आमच्या मंडळाध्यक्षांच्या माध्यमातून व पूर्ण टीम आम्ही या ठिकाणी करत आहोत। यापुढे देखील या प्रभागातील लोकांना कुठल्याही प्रकारची कमी भासणार नाही या ठिकाणी ग्वाही देतो आणि 2 शब्द संपवतो। जय हिंद। खरं तर ह्या विभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या घरोघरी पोचण्याकरिता आणि ह्या सर्व नागरिकांना लोकोपयोगी कार्यक्रम हातात घेण्याकरिता आज ब्रह्मांड बाळकूम मंडळातर्फे आम्ही गेल्या 15 दिवसापासून जे कॅम्प करत होतो त्यामध्ये आधार नोंदणी असेल, आयुष्यमान कार्ड असेल, ज्येष्ठ नागरिक कार्ड असेल व इतर पोस्टाच्या पॉलिसी ह्या संदर्भातले विविध आम्ही इथे उपक्रम राबवले होते। तर ह्यामध्ये आम्हाला सांगायचं वाटतं की 775 रुपयामध्ये 15 लाखाची पॉलिसी ही पोस्टाकडनं देण्यात आली होती। तर ह्याकरिता जवळपास 87 लोकांनी ती पॉलिसी काढलेली होती। तसेच आधार नोंदणी जी आम्ही बायोमेट्रिक अपडेट असेल किंवा नवीन आधार काढणं असेल अशा जवळपास 147 नागरिकांची आधार नोंदणी आम्ही आणि बायोमेट्रिक अपडेट आम्ही करून घेतलं आहे। तसंच ज्येष्ठ नागरिक कार्ड जो 60 वर्ष पूर्ण होऊन आपले जे ज्येष्ठ नागरिक यांना विविध विभागांमध्ये ज्या सुविधा सवलती ह्या उपलब्ध होण्याकरिता
त्याच्यात मदत होते. याकरिता जवळपास आम्ही 250 ज्येष्ठ नागरिक कार्ड व आयुष्यमान कार्ड ज्याच्यामध्ये 5 लाखापर्यंत कुठल्याही हॉस्पिटलमध्ये त्यांना मोफत उपचार भेटू शकतोय. याकरिता आयुष्यमान कार्ड जवळपास 382 लोकांना आपण ते आयुष्यमान कार्ड उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आज खरं तर ह्या सगळ्या विभागातल्या ज्येष्ठ नागरिक असतील, आमच्या महिला भगिनी असतील किंवा इतर नागरिक असतील, याकरिता जवळपास 600 ते 700 लोकांपर्यंत आम्ही पोचण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. 600 ते 700 कुटुंब त्याच्यामुळे जोडले गेलेले आहेत. आणि आज आपण पाहिलं असेल तर माननीय ठाणे शहर लोकप्रिय आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॅम्प आम्ही घेण्यात आलं होतं आणि त्यांचं वितरण देखील त्यांच्या हस्तेच आम्ही करून घेतलेलं आहे. आणि आज त्याचं ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान कार्ड आणि इतर पॉलिसी याचं वाटप देखील आज आम्ही करत आहोत. आज ह्या विभागामध्ये वाढती लोकसंख्या पाहता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कार्यालय तर आहेतच, परंतु एक रहदारीच्या ठिकाणी आणि सहज उपलब्ध होईल असं ठिकाण त्यांना उपलब्ध व्हावं सर्व नागरिकांना, की ज्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आम्ही बसू शकतोय. आणि जनसेवा कार्यालय हा आमचा जनसंपर्क कार्यालय नसून जनसेवा कार्यालय आहे. आणि भारतीय जनता पार्टी हा प्रत्येक नागरिकांसाठी कार्य करण्यास कटिबद्ध आहे. याकरिता आम्ही तो कार्यालयाचा आज माननीय आमदार संजयजी केळकर साहेब जे आपले ठाण्याचे लोकप्रिय आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून आपण त्याचा सर्वांसाठी खुला देखील करून घेतलेला आहे.